नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय मराठी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, ऐकून शब्द लिहा. शिक्षक शब्द सांगतील त्याप्रमाणे ते शब्द ऐकून विद्यार्थ्यांनी लिहायचे आहेत. 5 गुणांसाठी 10 शब्द लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2, खालील उतारा वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उतार्याचं वाचन करा. त्या उतार्यावर आधारित खाली काही प्रश्न दिलेले आहेत. उतार्यामध्ये शोधून त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. अतिशय सोपे प्रश्न आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पाढा म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये दिलेलं आहे. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. पहिल्या ओळीतच उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पावसापासून संरक्षण म्हणून घरावर वापरले जाणारे साहित्य. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पेंडा आणि पळसाची पाने. यानंतर पुढील प्रश्न, सालकर पाड्यावरील घरांची रचना कशी होते. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. याचं सुद्धा उत्तर उतार्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3, खालील कविता वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अतिशय कविता सोपी आहे. अर्थ चांगला आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहिताना काही अडचण येणार नाही. समजणारी कविता आहे. या कवितावर आधारित खाली काही प्रश्न दिलेले आहेत. आता आपण ते प्रश्न पाहूया. प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न पहा. नभला कशाचा पाना फुटतो. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न, पुढील घटनांचे परिणाम लिहा. 2 गुण. बाप आरोळी मारतो. दुसरा आकडा, शिवारात पिके पाहताच. पुढील प्रश्न 3, शेतकऱ्याचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उतारा वाचन करत असताना व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करा. उतार्याचं वाचन करा. त्याचा अर्थ समजावून घ्या. म्हणजे त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहिताना पटकन उत्तरे शोधता येतील. शिवाय उत्तरे बरोबर येतील. उतारावर आधारित पहिला प्रश्न, लेखकांनी कोणते काम हाती घ्यायचे ठरवले होते. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न, पात्रातील जलपर्णी कोणाच्या अनारोग्याचं कारण होते. 2 गुण. क प्रश्न, नदीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम तुमच्या शब्दात लिहा. 2 गुणांसाठी हा सुद्धा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5, खालील कविता वाचून त्या खालील कृती पूर्ण करा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कवितेवर आधारित पहिला प्रश्न, मधल्या कडीला माणसाने तोडले तर काय होईल. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न ब, चौकट पूर्ण करा. 2 गुण. कोळी विणतो ते, माणूस बनवतो ती. यानंतर पुढील प्रश्न पहा. क प्रश्न, मानवाने प्राण्यांना मारले तर काय परिणाम होईल ते लिहा. 2 गुण. प्रश्न क्रमांक 6 अ, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणतेही एक. 2 गुण. चाहूल लागणे, पांग फेडणे. ब प्रश्न, खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे. एका वृत्ताचे लक्षण सांगून उदाहरण द्यायचं आहे. भुजंग, प्रयास आणि मालिनी. क प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता सुद्धा 2 गुणांसाठी आहे. व्यवस्थित उत्तरे लिहायची आहेत. सामासिक शब्द दिलेले आहे. त्याचा विग्रह करून समासाचा प्रकार लिहायचा आहे. राम, लक्ष्मण आणि राजवाडा. यानंतर क प्रश्न, संधी सोडवा. हा सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न आहे. अतिशय सोपा असतो हा प्रश्न. पहिला शब्द पहा, सूर्योदय, आणि दुसरा शब्द आहे सोल्फ. 1 गुणासाठी हा प्रत्येकी आकडा आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. काळ ओळखा, मदतीचा हात लगेच पुढे येईल. 2 गुण. त्यांनी मुलांना नौका शिकवण्याचे ठरवले होते. प्रश्न क्रमांक 7, तुमच्या शाळेतील विज्ञान प्रदर्शनाचे
आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचना फलक तयार करा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अतिशय सोपा सूचना फलक असतो. इथे जागा दिलेली आहे, यामध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 8. आजारपणामुळे 15 दिवस शाळेत न येण्यासाठी परवानगी मागणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा. 5 गुणांसाठी हा सुद्धा प्रश्न आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. 5 गुण. निबंधाचे विषय पहा. गोधडीचे आत्मकथन, माझा आवडता खेळ, मी शिक्षक झालो तर. या तिन्ही विषयांपैकी एका विषयावरती माहिती लिहायची आहे. कमीत कमी 10 ओळी व्यवस्थित लिहिणं अपेक्षित आहे, कारण 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा 2026 किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत.